सध्या 12वीची परीक्षा सुरू आहे, मात्र या परीक्षेदरम्यान अनेक ठिकाणी कॉपीची प्रकरणं समोर आली आहेत। मात्र नागपुरामध्ये चक्क पेपर फुटली अशीच घटना उघडकीस आली आहे। 12वीच्या विज्ञान शाखेचं फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर्स परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवरती आले। नेमकं काय घडलं पाहूयात। हा स्क्रीनशॉट आहे 12वीच्या भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र म्हणजेच फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिकांचा। परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका पडण्याआधी त्यांचे फोटो एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाले, ते देखील परीक्षेच्या 1 तास आधी। गुरुवारी 12वीचा केमिस्ट्रीचा पेपर होता। नागपुरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावरच्या एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचालीनं पर्यवेक्षकांचं लक्ष वेधलं। विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात असल्यानं तिची झाडाझडती घेण्यात आली। विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकांचे फोटो आढळून आले। प्रश्नपत्रिकांचे फोटो आढळलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर 15 जण सदस्य आहेत। एका खासगी क्लासच्या शिक्षकानं पैसे घेऊन पेपर फोडल्याचं उजेडात आलं। पेपर त्या मुलीच्या मोबाईलवर आहे, तो 10:30च्या नंतर आलेला आहे आणि ती मुलगी परीक्षा हॉलमध्ये होती। ती 11 वाजता पेपर सोडवायला गेली होती आणि हा मोबाईल तिच्या बॅगेमध्ये होता। त्याच्यामुळं तो मोबाईल तिला 11च्या नंतर म्हणजे जेव्हा ती वॉशरूमला 12 वाजता गेली, 12 वाजता ती मोबाईल घेऊन पुन्हा कक्षात आली होती, तिच्या परीक्षा कक्षात। त्या ठिकाणी आल्याला लगेचच संबंधित इन्व्हिजिलेटरच्या लक्षात आलं की या मुलीने बाहेरून मोबाईल आणलेला आहे। तो तिने तात्काळ मोबाईल हस्तगत केला आणि त्या मोबाईलचा जो गैरवापर करणं त्या मुलीला शक्य झालेलं नाही आहे। बोर्डाची जी नियमावली आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व घटकावर कार्यवाही पण करणार आहोत। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। सतर्क असलेला पर्यवेक्षक, त्याच्यामुळे ही घटना समोर आली। तातडीने त्याच्यावरती शिक्षण विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आलेली आहे। इव्हन सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीच्या घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या असतील किंवा घडतील याच्यावर बारीक लक्ष हे शालेय शिक्षण विभाग, त्याच पद्धतीचं गृह विभागाचं देखील आहे। त्याच्यामुळे कोणीही यातून सुटला त्या ठिकाणी जाणार नाही। पेपर फोडणारे खासगी क्लासचे शिक्षक आणि ते पेपर विकत घेणारे विद्यार्थी यांचा तर भांडाफोड झाला। मात्र खासगी क्लासच्या शिक्षकांना हे पेपर विकणारे यंत्रणेतले महारथी कोण, त्यांची नावं महाराष्ट्राला कळालीच पाहिजेत आणि त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलाच पाहिजे। कारण प्रश्न फक्त पेपर फुटीचा नाहीये, तर प्रामाणिकपणे दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा देखील आहे। तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।